लेवलचा खेळाडू संदीप शिनारे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. राहुल शेख यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आपण पाहतोय टॉप 6 मधली दुसरी लढत सिद्धिविनायक इनगाव आणि त्याच्या विरोधात श्रीवीरा बीड टीम सध्या आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकर एंड वरती बॅटर नितीन धुळे. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय यश गोलंदाजाचा. सिद्धिविनायक इनगाव टीम कडून गोलंदाजी करताना दिसून येत आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सादर करण्याचा प्रयत्न केला नितीन धुळेने, परंतु एक सिंगल जरूर मैदानात पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा अगदी एकीकडे बदलापूर विभागातून बिलॉंग करणारी टीम इनगाव, तर दुसरीकडे आपण पाहतोय अगदी कर्जत परिसर वासरे कोंडा गाजून सोडणारी श्रीवीरा बीड टीम. अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात. A1 जोडी चषक कोण विसरेल. अगदी टिंबिवली टीमला नाकानवी दम आणणारी ही श्रीवीरा टीम आपण पाहतोय. आज मैदानात मात्र काय हाहाकार करतायत ते पाहूयात. स्विचेट करण्याचा प्रयत्न. अगदी दुधारी तलवार चालवली जाते. कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. प्रकार तसाच होता, परंतु आपण पाहतोय महेंद्र सध्या ऑन स्ट्राइक. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय. अगदी शॉर्ट टर्म क्रिकेटला होती सुरुवात. पुलर लेंथ लोवर फुल टॉस. फटका चांगला होता, परंतु एक्झिक्यूट करू शकले नाहीत पाहिजे तसा, आणि या ठिकाणी मात्र सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने एक तगडी पोच पाटा फिल्डिंगच्या स्वरूपातला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जशा पद्धतीचा फटकाला त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सध्या मैदानात पाहायला मिळतंय. DK कडवसर खरं म्हणायला गेलं तर अंपायरच्या भूमिकेतून आज इनगाव टीम गावाच्या हक्कासाठी सध्या मैदानात आहेत. थोडासा अनुभव सुद्धा कामी येतोय त्यांचा टीमसाठी. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती येते. एक्स्ट्राचा बोनस सध्या मी म्हणेल. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. वन शॉट साठी मात्र थर्ड अंपायर कडे अपील करण्यात आलेलं आहे.
ही रन कंप्लीट होईल. डीके सर चेक केला, जी एक शंका होती ती या लाईनच्या माध्यमातून दिसून येते. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग डीकेच्या माध्यमातून. रफ्तार मध्ये फिल्डिंग झाली आहे. सिंगल जरूर पाहायला मिळते. टोटल मात्र अद्यापपर्यंत पोहोचले आहे 6 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. हा बॉल सुद्धा येतोय डॉट. चला विनंती असेल नेरल विभाग टीम आणि त्याच्या विरोधात सांडशी टीम, आपण टॉस साठी या. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ झालं, जिथे मात्र 6 धावा या धावफलकावर. त्याला सांगी कोड्याचा दुसरं षटक. जयेश गोलंदाजी करताना दिसेल. समोर आपण पाहतोय बॅटर नितीन धुलेला. फटका उचलण्याचा प्रयत्न टॅप करून खेळलं जात होतं, परंतु इथे मात्र सिंगल पाहायला मिळते आणि अति घाई करण्याच्या नादात मात्र येते फंबल सातत्याने पाहायला मिळालं. फिल्डिंग चुकली आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. ज्या धावांसाठी श्रीवीरा बीड टीम या ठिकाणी संघर्ष करतोय त्या धावा धावफलकावरती आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न पाहायला मिळतोय. इथे 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 5 बॉलचा थरार बाकी आहे. फुलर लेंथ यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा. झेल जरूर ड्रॉप झालाय, परंतु यावेळी धावा पाहणं फार उत्सुकतेचं ठरेल, कारण इथे नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या या 2 धावा म्हणजे तब्बल 3 धावा या धावफलकावरती येतील. बिमरचा मारा केला, खरं म्हणायला गेलं तर अतिरिक्त बॉलने उंची गाठले होते. अगदी पिचिंग करत असताना गोलंदाजाने केली गेलेली चुकी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 11 आकड्यावरती. प्रेशर क्रिकेट जयेश वरती क्रिएट झालंय आता.
इथे येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. एक्स्ट्राची धाव. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. EBB माझाचे टॅगलाईन पहिल्याच बॉलवरती अगोदर आपण पाहिलं होतं. नो बॉलचा मारा केला. इथे वाईडचा मारा आणि इथे मात्र फ्री हिट. उघडा डोळे बघा नेट. इथे परतावं लागेल. ते मात्र फलंदाजाला. वरती लागल्या गेल्यात. फटका उचललाय जरूर. अगदी फिरवलाय. गुंगारा दिलाय. यावेळी मात्र फिल्डरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. या 3 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये. जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. 17 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजून 2 बॉल बाकी आहेत. तरी पण मोठा फटका नाही हो काय. आउटसाइड द स्टंप वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळते. 18 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका मित्र म्हणे खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पाहायला मिळते. 19 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग.
शेवटचा बॉल या सत्रामधला. सांडशी आणि त्याच्या विरोधात नेरल विभाग. चांगला पटका यावेळी जरूर आला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होईल आणि या तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय बाद. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहेत. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 21 या आकड्यावरती. विजयासाठी मात्र 22 धावसंख्येची गरज आहे. चला नेरल विभाग आणि सांडशी टीम टॉस साठी आपण. पहिला बॉल नितीन धुले.
फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सिंगल पाहायला मिळते. समीकरण आपण पाहतोय 22 धावसंख्येचं टार्गेट. पंचांचा इशारा काय येतोय ते पाहूयात. नो बॉल. पहिल्याच बॉल वरती फार मोठी चुकी. बीड एक्सप्रेस उघडा डोले बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. डोले उघडे ठेवा रे, झोपू नका कोणी. फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सिंगल जरूर आले. डबल साठी हे प्रयत्न केले जात आहेत आणि इथे काय घडतंय ते पाहूयात. अगदी तिसऱ्या अंपायरला रेफर केलाय. इथे बॅटर होईल बाद. आपलं काम करा. काय तुझं नाही आमचं. काय तू रोकडायचं नाही करायचं यार. बघितलं का हवेला बोलून दाखवलं त्यांनी. असं बोललं पाहिजे तू. 200 माझ्याकडे तेवढे वेळ आल्यावरती नाश्ताला रे. हवाई हल्ला जरूर चढवलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. फार मोठा संघर्ष सध्या मैदानात चालू आहे. एक धाव ज्या पद्धतीने धावा बीड संघाच्या धावफलकावरती आल्या होत्या. मोठा कोणताही फटका 12 बॉल मध्ये आला नाहीये, परंतु गोलंदाजाच्या चुका थोड्या अंगलट आल्यात. परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर अगदी सिद्धिविनायक इनगाव टीम
सुद्धा धाबे धनान सोडण्याची तयारी करताय, कारण त्यांनी सुद्धा 1-2 वरती कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली आहे. टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु यावेळी बॉल जाईल 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. पुढे सरकली आहे आकड्यावरती. चांगला फटका, यावेळी आपण पाहतोय सिंगल जरूर आले. या 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 11 आकड्यावरती. आणखी एक मोठा स्ट्रोक, अगदी बॉलला दिशा दिली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय बॅटर रोशनच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. सामन्यातली हवा मात्र या ठिकाणी गुल होते. आता षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 17 आकड्यावरती. पहिलं षटक यावेळी प्रगती पथावरती आहे. षटकाचा विचार करायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल शेवटच्या क्षणाला, मी तर म्हणेल अगदी शेवट गोड करताना दिसलाय तो नितीन धुले. अगदी आपण पाहतोय पहिलं षटक 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे 6 बॉल आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत 5 धावा. नेरळ विभाग भरत सर, खरोखर आता मला तुमच्या बाबतीत लाईव्ह बोलावं लागलं. बॅटिंग घेतली आहे, कधीतरी टॉस जिंकल्यानंतर जागेवरती निर्णय देत जा. चला 6 बॉल आणि आता विजयासाठी करायचे आहेत 5 धावा.
चांगला फटका यावेळी अगदी बॉलला अंगावरती घेतला होता. बॉल जातोय 4 धावांसाठी. स्कोर इज लेवल. इथे विजयी पटका जरूर पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी सिद्धिविनायक इनगाव टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. एकीकडे आपण पाहतोय मोरया 11 पलसपे टीम पोहोचले टॉप 3. आत्ता आपण पाहतोय सिद्धिविनायक इनगाव टीम टॉप 3 मध्ये दाखल झाले. आता मात्र सांडशी आणि त्याच्या विरोधात कर्जत विभाग नेरळ विभाग 40+ आपल्याला